त्या उद्धवकडे बँड कसा असू शकतो? ठाकरे बँड असू शकत नाही. मला एक सांगा हो, राज ठाकरे झालं न झालं त्यांचा विषय आहे, पण ज्यावेळेला आदित्य ववलीमध्ये उभा होता विधानसभेला, तो राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला. पण सगळ्यांचा मुलगा ज्यावेळेला उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला. हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही. अहो जे राज ठाकरेचे 6 नगरसेवक होते, त्या 6 ते 6 नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःकडे घेतले. राज ठाकरेंना आवडेल का हे? त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ 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 म्हणून आपण भुईतो पडतोय काय, याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय. उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि राज ठाकरेंना सगळं कळतंय. हे ना सगळं कळतं की बोला. काही दुसरीकडे दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरू आहेत आणि त्यावर यांनी विधान असं केलंय सुप्रिया सुळे यांनी की कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जो काही निर्णय व्हायचा आहे तो होईल आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच होईल असं त्या देखील म्हणालेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं? पवार दोन्ही पवार एकत्र येण्याच्या संदर्भात आता एकत्र नाहीत असं मला म्हणायचं आहे का? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मी त्यांना खूप शुभेच्छा देईन. पण शेवटी शरद पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत. दिल्लीचा अभ्यास झाला आहे. असं होत असेल तर शुभेच्छा माझ्या त्याला, खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. निलेश राणे आणि नितेश राणे